आता बातमी आहे शक्तीपीठ महामार्गासंदर्भातली। हा महामार्ग रद्द करा या मागणीसाठी हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात आंदोलन करण्यात आले। भाटेगाव आणि वसमत अशा दोन ठिकाणी रास्ता रोको आंदोलन शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांकडून वसमत परभणी महामार्गावर आणि अकोला नांदेड महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। तर हा महामार्ग होऊ देणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला। तर शक्तीपीठ महामार्गाच्या अध्यादेशाच्या प्रतीची देखील शेतकऱ्यांनी होळी केली। या संदर्भात वसमत इथल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी आज राज्यभरामध्ये आंदोलन केले जात आहेत। हिंगोली सुद्धा हे आंदोलन सुरू आहे। आपण बघू शकता वसमत परभणी महामार्गावर जे आहे ते शेतकऱ्यांकडून शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे। मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहेत या ठिकाणी जमलेले आहेत। लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। आपल्यासोबत शेतकरी आमची मागणी गेल्या 1.5 वर्षापासून फक्त शक्तीपीठ रद्दचीच आहे। कारण आमच्या ह्या ज्या जमिनी जात आहेत ह्या पूर्ण सुपीक जमिनी आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला तिन्ही धरणाचं पाणी आहे, सिद्धेश्वर असेल, येलदरी असेल किंवा इसापूरचा असेल, त्याच्यामुळं हा आमचा ऊस, हळद, केळी आणि इतर बागायती पिकांचा पट्टा आहे आणि ही जर शेती केली तर आमच्यापाशी दुसरं उपजीविकेचं साधन राहणार नाही। त्याच्यामुळे कुठलाही मोबदला दिली तरी शक्तीपीठाला आमचा शेवटपर्यंत विरोध राहील। कुठल्याही प्रकारची मोजणी आम्ही आमच्या जमिनीवर होऊ देणार नाही। कुठलाही मोबदला दिला तरी शेतकरी शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असं म्हणताय। काय मागणी तुमची, काय सांगाल? मागणी काहीच नाही, हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे। कारण की आतापर्यंत सरकारने आम्हाला थापात दिले आहेत। हे सरकार निव्वळ शेतकरी विरोधी आहे, लबाड सरकार आहे। आम्हाला म्हणलं निवडणुकीच्या अगोदर की हे शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला आणि आता सगळ्या मोजण्या हे सगळं प्रशासनाकडून चालू केले। आम्ही जर मोजणीला जर आले तर आम्ही कोणत्याही प्रकारची मोजणी होऊ देणार नाही। आम्हाला मारलं तरी आम्ही मरायला तयार आहेत। हिंगोली जिल्ह्यातून किती गावातून शक्तीपीठ महामार्ग जात आहे? हिंगोलीतून आमच्या 4-5 गावातून शक्तीपीठ, 8 गावातून शक्तीपीठ महामार्ग जात आहे। पूर्ण हा बागायती एरिया आहे आणि सरकारी दप्तराला हा सगळा जिरायती एरिया आहे। आम्ही काय मरायचं का? आता आमचे पुढचं भविष्य काय लेकरं बघायचं? आमच्या भविष्याचा अगोदर तुम्ही आम्हाला काय देणार आहे ते आम्हाला सांगा आणि नंतरच हा शक्तीपीठाचा तुम्ही मुद्दा हे करा। इथे जर बघायला गेलं तर शेतकरी आक्रमक होताना पाहायला मिळत आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी हे जे आंदोलन केले जात आहे, एक तर हे वसमतमध्ये एक आंदोलन केले जात आहे, त्याचबरोबर जे कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव शिवारामध्ये सुद्धा हे आंदोलन केले जात आहे। या शक्तीपीठ महामार्गाच्या रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी सध्या आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। समाधान कांबळे, ND2 मराठी, हिंगोली।